एखाद्या वेळेस होतं की आमटीला काय काय करायचं, रोज रोज वांगी बटाटा तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग त्यासाठी पिकलेले 4 टोमॅटो घेऊन असे स्वच्छ धुवून लहान लहान तुकडे असे करायचे आणि या टोमॅटोच्या आमटीला झणझणीत अशी फोडणी टाकायची. आता फोडणी कशी टाकायची तुम्हाला दाखवते. त्या आमटीसाठी आता 2 पळी तेल टाकायचे. झणझणीत करायचे म्हटलं जरासं आमटीला तेल जरा जास्तच पाहिजे. तेल टाकले, आता मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग जिरं टाकायचे. त्याशिवाय मग आमटीला चव येते. आता थोडीशी जिरे, थोडासा कढीपत्ता, आता लसूण भाजल्यात थोडीशी हिंग टाकायची, थोडीशी हळद टाकायची. आता बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे. टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन शिजतं. याला झाकून ठेवायचं 5 मिनटं. ते पूर्ण मॅश व्हायला पाहिजे म्हणजे आमटी मिळून येईल. कोल्हापुरी लाल तिखट जरा झणझणीतच छान असते आमटी. शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, जास्त नाही पाणी ओतायचं, अंगापुरतं सगळं ओतलं की आमटी छान लागते. याला 5 मिनटं उकळू द्यायचं म्हणजे मिळून आली थोडीशी येते. टोमॅटो शिजताना मीठ टाकलेलं, थोडंसं 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि उकळू द्यायची. गॅस मोठा करून अशी उकळी येऊ द्यायची. 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची म्हणजे आमटी खाण्यासाठी तयार. इंद्रायणी भात घ्यायचा, त्याच्यावर झणझणीत पिकलेल्या टोमॅटोची रसरशीत आमटी घ्यायची आणि जेवणाचा आनंद घ्यायचा. हा असा